एफआर कुठून फाडायचा धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावरून? कुठलीही कायदा व सुव्यवस्था नाही. आज सुद्धा लोक भयभीतच आहेत. आज सुद्धा पळीत शब्द कोणी बोलत नाही. का बोलत नाही? ही कायदा आणि सुव्यवस्था ही माननीय धनंजय मुंडे साहेब आणि वाल्मिकांनाच चालवायची. की धनंजय मुंडेंनी हमेशा जे पोचलेले कार्यकर्ते जे आता जे नंबर 2चे बिलं निघतात ना, आता जे रोडचे नंबर 2चे बिलं आहेत ना, ही स्पर्धा कुणाची आहे? ही स्पर्धा त्या लोकांची ज्यांनी आता तुम्ही पाहिलात की सुरेश धसने सांगितलं 74 कोटीचे कामं बोगस झाली. 74 कोटीचा फार आकडा कमी आहे साहेब. परळी मतदारसंघामध्ये परळी नगरपालिका आणि परळी विधानसभा मिळून 400 कोटीचा आकडा आहे. बोगस, फक्त बोगस बिलं उचलणारी ही टीम आहे. आणि मग त्यांना पराक्रम दाखवायचा, मग नेत्याची निष्ठा दाखवायची, नेत्यावर आमचे संबंध कसे नाजूक आहेत, नेत्यापाशी आमचा कसा प्रभाव आहे, नेत्याची मर्जी सांभाळण्यासाठी ही जी बारके बारके कृत्य करायचे. आणि मग कायदा कसं, पोलिसाची भीती नाही. पोलीस यांच्या घरचेच रानातले गडी असल्याने तर आज परळीमध्ये मला तुम्ही सांगा की जिथं आम्ही पहिल्यांदा अगोदर सांगितलं होतं किंवा जर जो एफआर काही फाटला, एफआर कुठून फाडायचा धनंजय मुंडे साहेबांच्या बंगल्यावरून? 307 लावा, 300 एवढं लावा, 300 तेवढे लावा. हे सगळे जर कायदे जर तिथूनच बसून होत असतील, मग पोलीस स्टेशन ठेवलं कशाला तुम्ही? त्यांना कशाला पगारी भरता? मग DYSPची पगार, PIची पगार, या पोलिसाच्या पगार, ह्यांना कशाला पगारी देता? मग हे सगळं पोलीस स्टेशनच धनंजय मुंडेच्या घरी घेऊन जा ना. मुंडे साहेबांनी आम्ही सांगितलं तुमचं पोलीस घरीच घेऊन जा ना. कुठलीही कायदा व सुव्यवस्था नाही. आज सुद्धा लोक भयभीतच आहेत. आज सुद्धा पळीत शब्द कोणी बोलत नाही. का बोलत नाही? का बोलत नाही? ही कुठंतरी आता सुद्धा आता या कावत साहेब ज्या SP साहेब आलेत तेव्हापासून आता कुठंतरी कायद्यामध्ये, त्या पोलीस स्टेशनमध्ये, वातावरणामध्ये आता बदल या ठिकाणी दिसत आहे. मी या ठिकाणी असं म्हणणार नाही की आता थोडा बदल आहे की नंबर 2चे धंदे बंद झाले, जरा थोडं आक्रमकता बंद झालेली आहे. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवा. सर्वसामान्य माणूस हा जगण्यासाठी आतुर असतो. हा गरीब माणसाचं आहे. त्यांना कायद्याचं महत्त्वच वाटत नव्हतं. त्यांना ही गोष्ट होईल असं वाटतच नव्हतं. आता ही थोडं संतोष देशमुखच्या प्रकरणापासून या ठिकाणी प्रत्येक विषयाला गांभीर्य आलं. सरकारने प्रत्येक भागात इंटरेस्ट घेतला. सुरेश धस असतील किंवा जरांगे पटेल असतील किंवा सर्व मोर्चेकरी असतील किंवा प्रत्येक समाजातल्या घटकांनी ही गोष्ट लावून धरली. आणि ही जी अराजकता आहे, ही जी परळीचं बिहार झालेलं आहे, ही थांबवण्यासाठी आता थोडे सरकारचे पावलं दिसतात. सरकारी त्याच्यात थोडं जरा प्रामुख्यानं आता पहिल्यांदा सरकारसुद्धा त्याच्यामध्ये थोडं गंभीर दखल घेतलेली दिसते. त्याच्यामुळे ह्याला 82 दिवस लागले या गुन्ह्याला नोंद व्हायला. एक प्रामुख्यानं प्रमुख माणूस त्याची सुद्धा जर पोलीस स्टेशनला येऊन हिंमत होत नसेल तिथं घेऊन गुन्हा नोंद करायची किंवा फिर्याद द्यायची, त्यांची दहशत किती ही बघा ना. त्या मॅडमला सांगा ना की निवडणुकीच्या दिवशी मतदान सगळं परळी तालुक्यात बोगस होईल आणि सगळ्या गाड्या माझ्या मागे फिरायला, SP माझ्या मागे, ॲडिशनल SP माझ्या मागं, DYSP माझ्या मागं, देशमुख साहेब म्हणजे जिथं बोगस होईल तिथं नाही. मी जिथं फिरायलो त्या भागात अराजकता कशी निर्माण होईल ह्याच्यासाठी आमच्या मागे फिरले. ही सगळे लोक ही सगळे ठरवून मिली बघत आहे साहेब. या ठिकाणी सगळ्या ह्या सिस्टमच अशी निर्माण केली ती मुंडे साहेबांनी की तुम्ही बघितलं का ना, मतदाराला हे स्वातंत्र्य ठेवलंच नाही. त्यांना माहिती आहे लोकातून मतदान होणार नाही. तुम्ही शिरसाळ्याची सभा बघितली, धनंजय मुंडेच्या सभेला फक्त 12,000 जिथं मतं आहेत तिथं 80 लोक होते त्या गावातले. आणि ज्यावेळेस आमची सभा झाली दुसऱ्या दिवशी, त्या दिवशी 3,000 लोक होते. मग त्यांना लक्षात आलं की लोकमत सगळं रायसाहेब देशमुखच्या बाजून चाललंय. मग ह्याला आता काही लोकांना जर मतं करू दिले तर आपला पराभव 100% आहे. मग नंबर 1चा पर्याय कोणचा? सगळ्या मराठवाड्यातले, महाराष्ट्रातले सगळे 302चे आरोपी, 307चे आरोपी, सगळे अराजकता करणारे आरोपी सगळे परळी तालुक्यात आणून ठेवले. सकाळी 6 वाजल्यापासून त्यांनी लगेच दारू, धिंगाणा, आणि चांगल्या माणसाला मतदाराचं बूथवर शिवाय देणे, बाबा गोंधळ घालणे. मग ही गोंधळ असा घातला की मग ह्याला मारलं, त्याला मारलं. चांगले माणसं मतालाच येत नाहीत. आणि मग चांगले माणसं मताला आले नाही तर मला सांगा तुम्ही, आता वाल्मिक अण्णाचं गाव आहे लिंबुटा, पांगरीमध्ये आम्ही 64 लोक ज्यांनी बोगस म्हणजे जे मयत आहेत, जे माणसं कुणी 10-5 वर्षानं 2-4 वर्ष झालं वरी गेलेत, ती माणसं वरी गेलेली, पुन्हा ती मताच्या दिवशी खाली यायले आणि ते लगेच मतदान केंद्रात चालले, लगेच मतं करायले. त्यांना शाही कोण लावायला? हे कोण मतदान करतं साहेब? हे कोण शाही लावायला? याला
हे कोण माणूस आहे का कोणी माणूस? मयत लोकांच्या जवळजवळ 1,500 लोक तर मयताचे मतदान झाले. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.